शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार हेच त्याच्या कामाचे उद्दिष्ट असावे. आणि अर्थातच मीणाताईंच्या नावाने पुरस्कार देताना त्यांची आठवण म्हणून मीणाताईंच्या कानपूर इथल्या घराचे जे नाव आहे नाद निनाद, तेच नाव इतके समर्पक आम्हाला वाटले की आपण याच नावाने पुरस्कार देऊयात असे निश्चित केले. त्यामुळे नाद निनाद ट्रिब्यूट टू विदुषी वीणा सहस्रबुद्धे असा हा पुरस्कार सुरू झाला. 2025 हे या पुरस्काराचे 4थे वर्ष आहे. 2022मध्ये पुरस्काराची सुरुवात झाली. त्यावर्षी श्री विशाल मोघे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन झालं. 2023 साली श्री अतुल खांडेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर विकास कशाळकर यांचं गायन झालं. 2024मध्ये ऋतुजा लाड हिला पुरस्कार देण्यात आला आणि भुवनेश कोमकली यांचं गायन झालं. यावर्षी यंदाचा हा पुरस्कार श्रुती विश्वकर्मा मराठे हिला देताना आम्हाला खूप आनंद होतोय. आणि अर्थातच त्यानंतर आपण पंडित विजय कोपरकर यांचं गायन ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद कोमल. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर यांना मी इकडे व्यासपीठावर आमंत्रित करणार आहे. माननीय श्री हरी सहस्रबुद्धे, आपल्या सगळ्यांचे लाडके बाबा, गुरु माननीय पंडित विजय कोपरकर, पुरस्कारार्थी गायिका श्रुती विश्वकर्मा मराठे, गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, आणि कलानिधीच्या अपर्णा गुरव. आजच्या कार्यक्रमासाठी सोहम उद्योग यांनी अर्थसहाय्य देऊन मोलाची मदत केलेली आहे. आपण आता ऐकलं कोमलकडून. कारण खरंच आहे की कुठलाही कार्यक्रम सादर करायचा असेल तर आर्थिक पाठबळाशिवाय तो कार्यक्रम संपूर्ण होऊ शकत नाही. आणि कोमलनी सांगितलेल्या गोष्टींचा जरूर इथे बसलेल्या रसिक श्रोत्यांनी नक्की विचार करा. त्यांचे जे काही पुढचे प्रोजेक्ट्स आहेत त्यासाठी आर्थिक पाठबळाची नितांत गरज असतेच आहे आणि असणार आहे. त्या संदर्भात नक्की यानंतरच्या कार्यक्रमानंतर आपण प्रणव आणि कोमल यांना जरूर संपर्क साधा आणि पुढची कार्यवाही करा. आज कार्यक्रमातील सर्व मान्यवरांना, आज आपल्यासाठी जे वेळात वेळ देऊन इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि कार्यक्रमातील संबंधित कलाकारांना गिफ्ट हॅम्पर्स देऊन आपण त्यांचा स्वागतपर सत्कार करणार आहोत. मी कलानिधीच्या अपर्णा गुरव यांना मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती करते. सर्वप्रथम माननीय श्रीयुत हरी सहस्रबुद्धे, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके बाबा, कलानिधीसाठी गेली 9 वर्ष त्यांचा असलेला पाठिंबा, त्यांचा आधार आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूप अनमोल आहे. बाबांशिवाय कलानिधीचा कुठलाही कार्यक्रम संपन्न होऊ शकतच नाही. असे हे सगळ्यांचे लाडके बाबा कायम आपल्या सगळ्यांच्या समोरच असतात. यानंतर दुसऱ्या सत्राचं गायन करणार आहेत ते प्रख्यात गायक गुरु पंडित विजय कोपरकर यांचा स्वागतपर सत्कार करण्याची विनंती करते. यानंतर पुरस्कारार्थी गायिका श्रुती विश्वकर्मा मराठे, हिचा पुरस्कार नंतर होणारच आहे, पण तत्पूर्वी तिला स्वागतपर आणि गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे ज्यांच्या वास्तूत आता आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
त्याचबरोबर आता ज्यांनी हार्मोनियमची साथ केली ते श्रीयुत राहुल गोळे, जे नंतरच्या सत्रातही साथ संगतीसाठी आपल्याला दिसणार आहेत. आत्ताच्या सत्रात तानपुऱ्यावर ज्यांनी साथ केली त्या तेजल कुलकर्णी आणि आदिश्री पोटे यांना मी आमंत्रित करते. तेजल कुलकर्णी, आदिश्री पोटे, आजचे व्हिडिओग्राफर श्रीयुत योगेश गोखले, योगेश गोखले आहेत. अच्छा, नाही आले. आणि सोहम उद्योग ज्यांची आत्ता आपल्याला अर्थपूर्ण सहाय्य ज्यांचं लाभलेलं आहे ते श्री विनय गरगटे आलेले. अच्छा, शर्वी आले. मला वाटतं सोहम उद्योग पुण्यातल्या सगळ्यांना सुपरिचित आहे, कारण 40 वर्षापूर्वी अगदी साध्या स्वरूपात संचालिका सुशीला गरगटे यांनी हा उद्योग चालू केला आणि 2009 साली खेड शिवापूर येथे अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने त्यांचा आता मोठा व्यवसाय इथे चालू आहे आणि 15 देशांमध्ये ते त्यांची ही सात्विक शुद्ध पीठं निर्यात करतात. अतिशय मोलाचं असं ते काम करत आहेत, तर त्यांचेही मनापासून अभिनंदन. आणि आता यानंतर ज्या सोहळ्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. आजच्या या पुरस्काराचं स्वरूप रक्कम रुपये 21,000 आणि मानपत्र असं आहे. मी माननीय हरिसहस्रबुद्धे, गुरु पंडित विजय कोपरकर आणि प्रमोद मराठे यांना पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करते. पुरस्कारार्थी आमंत्रित केलेलीच आहे. श्रुती विश्वकर्मा मराठे. पुरस्कारासाठी सार्थ अशी गायन कला तिने नुकतीच प्रस्तुती केलेली आहे. सगळ्यांच्या मनाला भिडणारं गाणं तिने आपल्यापर्यंत गायन सादर केलेलं आहे. धन्यवाद. आजच्या पुरस्कारार्थी श्रुती विश्वकर्मा मराठे यांना सत्काराला उत्तर देण्यासाठी मी इकडे आमंत्रित करते. त्यांच्या भावना त्यांनी थोडक्यात व्यक्त कराव्यात अशी मी विनंती करते. सर्वांना नमस्कार. खरं तर मी कलानिधीमध्ये आले म्हणजे मला घरी आल्यासारखंच वाटतं. त्यामुळे मी फार काही औपचारिक बोलत नाही, अनौपचारिक बोलते. कसं आहे की पुरस्कार हा जो मिळतो तो आपल्या शिरपेचा एक मानाचा तुरा खोण्याकरता नसतो. तर तुम्ही जे काम करत आहात ते चांगलं करतात आणि अजून करा
हे सांगण्यासाठी असतो. तर मला असाच हा आशीर्वादच वाटतो माझ्या गुरूंचा, की चांगलं करतेस आणि करत राहा, थांबू नकोस. ते एवढं मी याच्यातून नक्की घेणार आहे. आणि मला इतकं भरून आलं आहे आज, की हा खूप मोठा भाग्याचा योग असतो, की तुमच्या गुरूंच्या नावाने तुम्हाला पुरस्कार मिळणं. कसं आहे की आज सगळ्या आठवणी डोळ्यासमोर माझ्या जात आहेत. मी जेव्हा वीणाताईंकडे शिकायला गेले तेव्हा मी अतिशय लहान होते. म्हणजे अगदी टिपकागदाचं वय असतं ना, सगळं काही टिपून घ्यायचं, वागणं बोलणं हे सगळं टिपून घेण्याचं वय. तर तेव्हा मी त्यांना जे पाहिलं आहे, जे त्यांचं गाणं ऐकलं आहे, ते मी काय सांगू, मला आयुष्यभर ते पुरणार आहे. कारण माझे जगणे होते गाणे, असं ते सगळं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टीतून सांगते. वहीचं पान पलटताना, सतरंजी अंथरताना, कोणत्या गोष्टीची घडी करताना, तानपुरा लावताना किती नेटकेपणा आणि सुंदरता असावी, ती सगळी वीणा त्यांच्या गाण्यात दिसायची. आणि त्या सांगायच्या देखील की तुम्ही सुंदर जगा म्हणजे गाणं सुंदर होईल, तुम्ही सुंदर सुबक जगा, सगळं स्वच्छ नेटकं आणि देखणं म्हणजे गाणं तसं होतं. एवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी काही करायची गरज नाही, बाकी ते होत जातं. किती मोलाचा संदेश होता हा. आणि आणखीन एक जे मला या टप्प्यावर आयुष्यात फार जाणवतं, आज त्या हव्या होत्या. कारण आम्ही सगळ्या ज्या मुली आहोत त्यांच्याकडे शिकणाऱ्या, ज्यांचा आता संसार सुरू झाला, तर तेव्हाचा वीणाताईंचा जो आम्हाला एक, त्या असं सहज बोलता बोलता सांगून जायच्या, संदेश असं काही नाही, पण सांगायच्या त्या की हे बघा, पुढे तुम्ही मोठ्या होणार, तुमचं कधीतरी लग्न होणार, मग तेव्हा गाणं थांबणार. तर हे असं नाही करायचं. सगळं होतं, फक्त ते ठरवावं लागतं की मला करायचं. कारण तुम्ही जेव्हा कारणं देता ना, तेव्हा तेवढी इच्छा नसते करायची, असं त्या कायम म्हणायच्या. इच्छा असली की तुम्हाला कसाही मार्ग मिळतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण होत्या. संसारामध्ये तसूभरही कमतरता त्यांनी कुठे ठेवली नाही. घरी कधी गेलं तर इतकं देखणं घर की म्हणजे ह्या कसा काय रियाजाला वेळ काढत असतील. आजही मी आठवते की मला जेव्हा असा खूप ताण येतो की बापरे 2 मुलं आहेत, रियाजाला वेळ मिळत नाही, मी वीणाताईंना आठवते त्यांनी कसं केलं असेल. म्हणजे आज मी काय सांगू, माझं मन कृतज्ञतेने भरून येतं की एखाद्या व्यक्तीने आपल्याला किती द्यावं, नुसतं गाण्यातून नाही तर त्यांच्या जगण्यातूनही. आणि त्यांचं गाणंही तसंच होतं की सूर अजूनही भरून राहिलेले आहेत मनामध्ये, आणि ते असेच भरून राहतील. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं गाणं आम्हाला असंच प्रेरणादायी ठरत राहणार आहे. आणि मी आज तुम्हा सगळ्यांना ह्या पुरस्कारासाठी त्यांनी मला उत्तर द्यायला बोलवलं, तर उत्तर हेच आहे की मी करत राहीन आणि अजून चांगलं करत राहीन. तुमचा सर्वांचा आशीर्वाद असू दे. धन्यवाद. वा श्रुती, खूप छान. संगीतासाठी असलेला समर्पण भाव आणि गुरुप्रती असलेली श्रद्धा, निष्ठा ही अतिशय सुंदर अशी श्रुतीने व्यक्त केली. यानंतर मी पंडित प्रमोद मराठे यांना आमंत्रित करते त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. कदम थोडा चुकला, आम्ही आधी स्वर देतो आणि मग पुढे गाणं चालू होतं. हे गाणं झाल्यानंतर स्वर देण्याचा एक भाग आहे. पण फक्त 2 मिनटं मी बोलतो की आज तुम्ही ही जी काही वास्तू बघता आहात गांधर्व महाविद्यालयाची, याच्या मागे वीणाताईंचा सगळ्यात मोठा हात आहे. असा ह्यांनी की ज्या काळी गांधर्व महाविद्यालय सरकारी अनुदानाशिवाय चालणं शक्य नाही असं जेव्हा होतं, नेमकं त्या काळामध्ये वडिलांनी आता मराठ्या भाषेत डायरेक्टरशिप माझ्याकडे दिली. आणि तेव्हाच माझी वीणाताईंची गाठ पडली होती. आणि त्यांना मी विनंती केली की एक कार्यक्रम तुम्ही विद्यालयाकरता कराल का.
त्याचं कारण पण असं होतं, तेव्हा पुणे महानगरपालिकेने गांधर्वचे 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून 5,000 रुपये अनुदान मंजूर केलं आणि त्यांनी अट अशी घातली की 10,000 रुपये तुम्ही खर्च करा, मग तुम्हाला आम्ही 5,000 देऊ. तेव्हा गांधर्वकडे 5,000 पण नव्हते. तर वडिलांनी सांगितलं की नको अनुदान आपल्याला, हे कोण सांगणार, म्हणजे ऑफकोर्स पैसे नव्हते. त्या पहिल्या कार्यक्रमातून 5,000 रुपये आम्हाला मिळाले आणि मनपाचे 5 असे 10,000मध्ये आम्ही ऑफिसच्या कामाच्या वस्तू विकत घेतल्या. आणि तिथे मला ही एक किल्ली सापडली की अरे अशा मोठ्या मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम आपण संस्थेकरता केले तर काय झालं हे आत्ता तुम्ही बघता. आणि मला सांगायला आनंद आहे की एकही पैसा कर्ज न घेता हे सगळं उभं राहिलं. त्याचं सगळं वीणाताईंना सगळ्यात मोठं श्रेय मी देऊ इच्छितो. आणि याचं एक आणखीन माझी चूक असं मी म्हणतो, पण काय ते आपण समजून घ्या. माझ्या षष्ठब्दीच्या सत्काराला उत्तर देताना मी असाच उभा राहिलो. कागदावरती लिहून बोलणं मला कधी शक्य नाही, नोटेशन वाचून मला वाजवता पण येत नाही. आणि पद्माताईंच्या हस्ते माझा सत्कार झालेला. पद्माताई शेजारी बसलेल्या आहेत आणि माझ्या तोंडून पहिलं वाक्य गेलं की आज हा सत्कार वीणाताई किंवा मालिनीताईंच्या हस्ते झाला असतं तर मला खूप आवडलं असतं. मी पहिल्या वॉललाच तेव्हा आवडी झालो. म्हणजे पद्माताई असताना पण ऑफकोर्स लगेच दुसऱ्या दिवशी मी पद्माताईंना फोन करून त्यांच्या घरी जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांची माफी पण मागितली. पण त्यांनी पण एका वाक्यात मला सांगितलं, प्रमोद तू माफी मागायची गरज नाही आहे, तुझं वीणाताई आणि मालिनीताईंच्यावरती किती प्रेम आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर या निमित्ताने मी वीणाताईंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्याकरता 2 मिनिटं तुमच्यामध्ये आलो. धन्यवाद. धन्यवाद सर. मला वाटतं पंडित विजय कोपरकर हे आपल्याला नंतर गाण्यातून भेटणार आहेत, त्याच्यामुळे मी आपले सगळ्यांचे लाडके बाबा माननीय श्री हरी सहस्रबुद्धे यांना आशीर्वादपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. या प्रसंगी जे काय बोलायचं ते बोलून झालेलं आहे. खरं तर मला त्यांनी उपचार म्हणून इथं बोलावलं. मी एवढंच सांगतो की या ना त्या रूपाने वीणाचं शिकवणं अजून चालू आहे तिच्या शिष्यांच्या मार्फत, याचा मला फार मोठा आनंद आहे. कारण वीणा स्टेजवर बसून गाणं जितकं आवडत होतं, कणभर त्याच्याहून जास्तच असेल शिकवणं फार आवडत होतं. आणि या मंडळीत आजची आपली पुरस्कारार्थी पण त्यातच आहे. ही मंडळी वीणाकडे जरा उशिरा आली, त्याच्यानंतर त्यांना तितका वेळ मिळाला नाही. पण तरी देखील त्यांनी जे मिळालं ते जपलं आणि त्यांना त्यांच्या भाग्याने चांगले गुरु पण लाभत गेले त्याच्यानंतर. आणि त्यांनी आपली कला तशीच पुढे नेलेली आहे. या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो. अपर्णाताई तर आहेच, तिने तर इथे सत्रच चालवलेलं आहे म्हणायला हरकत नाही पुण्यात शिकवण्याचं. असे अनेक आहेत. वीणा जिथे वाढली त्या कानपूर शहरात सुद्धा एक विद्यालय सुरू आहे. तिथे वीणाचे वडील, मोठे भाऊ यांनी शिकवणं सुरू केलं. वीणा तिथे शिक्षिका म्हणून फार कमी होती, पण तरी तिथे पण चालू आहे.
आणि अनेक ठिकाणी चालू आहे. तर मी शहरांची यादी सांगत बसत नाही, पण वीणाच्या कित्येक वीणाकडून शिकून गेलेले शिष्य शिष्या हे पण शिकवत आहे. हे मला फार आवडतं. मी कलानिधीला आणि कलानिधीची प्रगती आज मी ऐकली. फार छान प्रगती झालेली आहे आणि अशीच होत राहो पुढे. कलानिधीला, श्रुतीला आणि आपल्या सर्वांना जास्त जास्त चांगलं गाणं ऐकायला मिळावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मी आशीर्वाद कसला देणार, लहान आहे मी. पण आपण सगळे मिळून परमेश्वराची प्रार्थना करूया की ही गोष्ट चालू राहू. धन्यवाद. धन्यवाद बाबा. अपर्णा गुरव यांना मी आमंत्रित करते. त्यांना एक थोडक्यात त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. खरं त्या बोलणार नव्हत्या, त्यांना आधीच आम्ही सांगत होतो, पण न राहून त्यांना थोडंसं बोलायचं आहे, आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. खूप वेळ घेणार नाही आपल्याला विजयदादांचं गाणं ऐकायचं आहे. पण श्रुतीचं बोलणं ऐकून मलाही माझे दिवस आठवले आणि ती जे म्हणली ते अतिशय खरं आहे की प्रत्येकाला त्यांच्याकडनं इतकं शिकायला मिळालेलं आहे वीणाताईंकडनं. आणि माझं आज प्रमोदजी स्टेजवर आहेत, त्यांच्यामुळे मी वीणाताईंकडे गेले, त्यामुळे त्याबद्दल त्यांच्याप्रतीही कृतज्ञता मी व्यक्त करू इच्छिते. कारण आमचे मित्रच आहेत ते. पण त्यांना जेव्हा मला शिकायचं होतं तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मला वीणाताईंकडे शिकण्याची इच्छा आहे. तेव्हा ते वाजवत होते त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांच्या थोडंसं वशिल्याने म्हणूया, पण वीणाताई गाणं ऐकायला आल्या होत्या. प्रमोदजींनीच ऑर्गनाईज केलं होतं गांधर्व महाविद्यालयामध्ये माझं गाणं, आणि ते ऐकायला समोर बसून वीणाताईंनी ऐकलं. तेव्हा मी मन लागो यार फकीरी में हे त्यांनी गायलेलं कॅसेटवरून तयार करून मी गायले होते, तेही मला आठवतं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा शिकायला मला याची इच्छा आहे हे मी सांगायला घरी गेले, तेव्हा त्या म्हणल्या मी ऐकलेलंच आहे गाणं, तू यायला लागू द्यापासनं. तर त्यासाठी प्रमोदजींनी त्यावेळेला माझं गाणं ठेवलं, ते त्यांनी ऐकलं आणि मला त्यांच्याकडे शिकायला जायचा मार्ग खुला झाला. याबद्दल आज मला हे सांगायला आवडेल की त्यांच्यामुळे वीणाताईंकडे मी गेले. आणि ह्या पुरस्काराची अशीच वर्षानुवर्ष आम्ही गायकांना जसं देणार आहोत तसं वादकांनाही देणार आहोत. पण इतके गुणी कलाकार आसपास आहेत की खरंच निवड करताना आम्हाला पंचायत येते की किती वर्ष जातील. अजूनही अनेक वर्ष हा पुरस्कार तसाच चालू राहू दे, आपली सर्वांची कृपा राहू दे आणि आमच्यासाठी आपल्या शुभेच्छा सतत आमच्या पाठीशी राहू दे. धन्यवाद. धन्यवाद अपर्णाताई. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुढे स्थानापन्न व्हावं, कारण आपण लगेचच पुढच्या सत्राला सुरुवात करणार आहोत. या दुसऱ्या सत्रात आपण ज्येष्ठ गायक पंडित विजय कोपरकर यांचं गायन ऐकणार आहोत. आजचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सूत्रसंचालन करणारी आमची मैत्रीण प्राची घोटकर हिचाही मी सत्कार करू इच्छिते. ती स्वतः कॉस्मॉस बँकेमध्ये नोकरी करते, तिची नाटकाची आवड जोपासते आणि सूत्रसंचालनही उत्तम पद्धतीने करते, हे तुम्ही बघताच आहात.